सगळ्यांशी नमस्कार. दूध आणायला गेले होते, दूध आणलं बघा. पहिल्याचं दूध इकडं बारीक हव्यावर गरम करायला ठेवलं या. ते दही लावायचे पोरांसाठी. हे बघा दही लावायचे, ह्या दुधाचं दही लावायचंय. हे दूध पोरांसाठी आणलेलं आहे आपण. हे बघा हे मका आणलेली आहे मी, सोलून ठेवायला लागले मका. मका खाल्लेली चांगला असते. सकाळी सकाळी नाश्त्याला मका खायची. मकाचा नाश्ता करायचा सकाळी सकाळी मस्त मस्त. हे बघा पेरू आणले होते 1 किलो 3 आले होते. बाजूवाल्या लेकरांना दिला थोडा थोडा तुकडा. ते आपली पाहुणे आली होती तिला 1 दिलं. ॲपल आले होते अर्धा किलो मध्ये 3 नाही बाबा, 3 पावशेर मध्ये 3. ते बघा 10 रुपयाच्या हिरव्या मिरच्या आणल्या ता. हे बघा 2 दुधाचे पाकिट आणले होते. हे बघा आता तन्मय येईन शाळातून. ते कसला मग गाजावाजा करतो या, म्हणून मी आधी त्याच्या तयारीला लागले या. फुल हवा करते. काम दिवसभर असतं मला. कामाला मी कंटाळत नाहीये. मला झोप येत नाहीये. रात्रीचं बी येत नाही. रात्रीचं फक्त 2ला 2:30ला झोपते मी. झोपच येत नाही. काय करायचं भावाईनो. जिंदगीभरचं टेन्शन पुढं घेऊन बसते. जिंदगीभर मेहनत खूप केली या. लई काम केलं. लई काम केलं मी. लई काम केलं. लई दुनियाच्या वेगळं काम केलं मी. दिवसभर बी दुसऱ्याचे काम करायचे. रात्रीचं बी हात शिलायचं काम करायचं. लई काम करून करून थकले बघा मी. थकले. लई काम 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 काम. कवर करू काम सांगा आता. तुम्हीच सांगा बहिणींनो भावाईंनो. तुम्हीच सांगा आता मी काम किती करू. म्हणून हे बघा हे युट्यूबचं चालू केलंय की म्हणलं जाऊ दे, देव परमेश्वर ह्याच्यात तरी मला वेस बरकत देईन म्हणून मी हे बघा चालू केलं या. आता काय माहिती आता काय देवाच्या मनात आहे, काही सांगता येत नाहीये. काय करणार. आपल्याला अक्षर ओळख नाहीये. आपल्याला शिक्षण नाहीये. म्हणून एवढं आबडधोबड काम करावं लागतं या. जाऊ द्या कामच करते ना. काय लाज आहे कामाची. काय लाज आहे कामाची. काय लाज आहे हे का नाही. कामाला आपण नाही लाजत. जाऊ द्या देव परमेश्वर कधीतरी मला वेस बरकत देईन ना. हा असंच थोडं मला जिंदगीभर देव ठेवणार आहे. देवावर मी अजून आशाच करते या. देव देईन देव देईन देव देईनच म्हणते मी. आता काय करायचं. आशा ठेवावी लागते ना देवावर. आशा लई बुरी चीज आहे. आशा कवर आशा ठेवू. कवर आशा ठेवू. मी तिकडं दूध होतं आलं मी मोबाईल मध्येच फुकायला लागले. काय बहिणींनो. चला ठेवू का मग. जाऊ द्या. पहिला येडो केला ना ते म्हणला मी उघडा होतो का काढा का काढा का काढा असं करायला. म्हणून हे दुसरा येडो करायला लागले. चला ठुते बहिणींनो ठुते. आता ती मका सोलते बघा. मका सोलते सकाळच्या नाश्त्यासाठी. इकडे ठेवते मी आता. इकडे ठेवते. सकाळच्या नाश्त्याला होईल ना. मला लय आवडती या मक्का. माझ्या आईला माहिती. माझ्या आईला माझ्या भावाला माझ्या दोन्ही भावाला माझ्या नाही का दोन्ही बहिणींना. माझ्या दोन्ही बहिणी आणि 2 भाऊ आणि मी. लय आवडती मला नाही का. लय आवडती. लय आवडती मला मक्का पेरू. आम्ही पहिलं जांब म्हणायचो. जांब म्हणायचो आम्ही.
मला लय आवडते लय आवडते लय आवडते. मक्का, भुईमुगाच्या शेंगा कुठं गेल्या रे? भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या ना. हे बघा हे बघा, मला तुम्हाला दाखविलंच नाही. माझ्या बहिणीला लय आवडतात, माझ्या भावाला लय आवडतात. आमच्या भावांना बी माझ्या बहिणीला लय आवडतात. ओ बहिणींना लय आवडतात शेंगा मक्का. माझा भाऊ आणि बहीण बघून म्हणेन ए मला पाहिजे शेंगा खायच्यात, मला शेंगा खायच्यात. हे बघा ह्याच्यात टाकते मी. हो का, आता त्यांनी इडो बघितला तर त्यांना वाटत, आता इडो नाही बघितल्यावर काय वाटत नाही का नाही बहिणींना. हे बघ भाऊ, हे बघ मक्का आणली हे खायला. हे बघ कुठे गेलं दुसरी मक्का. बघ मी हे आणलंय हे खायला. हे बघा या खायला सगळेजण. हे बघा किती मस्त मस्त शेंगा आहेत. हे बघा ही मका सोलत होते मी. हे बघा बघा ना, हे बघा किती मस्त मस्त आहेत शेंगा आणि किती मस्त मस्त आहे मक्का. ताजी ताजी मका आहे. या खायला सगळेजण. हे बघा पेरू बी ताजाच होता, पण त्या पन्नीत होता ना म्हणून तसं झाला. चला आता मी ठेवते. मोठा इडो झाला या, एवढा मोठा नाही करत मी इडो. गॅस दोन्ही बंद केले तर. हे बघा गॅस दोन्ही बंद केलं तर थोडा अजून उकळायला लागन. नाही ते पोरग म्हणेन कच्चं आहे दूध कच्चं आहे दूध असा करतोय. लय आव नकरायचं आहे ते पोरग. खाणं कमी आणि उगाचच नाही का खायचं नाहीये, खायचं नाही. हो चला ठेवू का. बया काय आवाज यायला. ठेवते.